हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. प्रीतीला कसे सर्व मस्त मजेत असतील. तर आता चाललेला आहे माझा स्वयंपाक. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज खूप दिवसांनी व्हिडिओ पोस्ट करत आहे, कारण की मला माझे व्हिडिओ पोस्ट करणं नाही झालं. तुम्हाला तर माहितीच आहे, माझे आजोबा आजारी होते आणि आजारी पण होते आणि ते शेवटी एक्सपायर झाले. आजच त्यांना 8 दिवस झाले. आजच्या दिवशी ते एक्सपायर झाले. मंगळवारी आज 8 दिवस झाले. दिवस कोणासाठीच थांबत नाही. किती दिवस पटपट गेले. काल माझ्या पप्पांना 3 वर्ष झाले पूर्ण, म्हणजे 3रं वर्ष लागलं. सॉरी, पप्पांना 3रं वर्ष लागलं. आज आजोबांना 8 दिवस झाले. म्हणजे माणसाच्या आयुष्यात दुःख आहेच आहे, पण ते दुःख पण आपल्याला एक्सेप्ट करता आलं पाहिजे. पण कसं होतं, ते आपण एवढं आपलं ते रिलेट झालेलं असतं ना, रिलेशन, ते आपल्याला दुःख सहन होत नाही आहे, अजिबात सहन नाही होते. म्हणून जे पण दिवस आहेत ते आपल्याला आता फक्त घालवायचे आहेत, कारण की दिवस कोणासाठीच थांबत नाही आहे. म्हणून हसत घालवायचे, रडत घालवायचे, डिप्रेशनमध्ये घालवायचे. कसे घालवायचे ते पूर्ण आपल्या हातामध्ये आहे. आणि आपलं हे शरीर आहे ना, हे सुद्धा पूर्ण नकली आहे. जोपर्यंत वेळ, आपल्याला काय म्हणतात, वेळेनुसार माणसं बदलतात, तसं वेळेनुसार आपलं शरीरसुद्धा बदलते. कारण काही दिवस जाणारे, शरीर कमजोर होतच जाणार आहे, असं होणार आहे. म्हणून कसं जगायचं हे पूर्ण आपल्या हातामध्ये आहे. आणि आता मी ह्या घरात आहे किंवा इथं मी स्वयंपाक करते, सर्व गोष्टी इथून काही गोष्टींना सुरुवात केली. आणि हे घर खरंच खूप मला लकी लागलं. खूप म्हणजे खूप भरपूर साऱ्या घरामध्ये मी काही गोष्टी केल्या स्वतःसाठी आणि करत आहे. आत्ता पण करत आहे. खूप काही गोष्टींना तोंड देते. पण आत्ता जेव्हा मी स्वतः म्हणजे कमवत आहे, तर बऱ्याच दिवस झालं कमवते. पण आपण म्हणतो ना, एक आईवडिलांच्या जीवावर आपण एक हक्काने गोष्ट मागू शकतो. तर आपल्याला समजत नाही की बाबा आता त्यांच्याकडे पैसे आहेत नाही आहेत, काही पण करा, मला पाहिजे ती गोष्ट. तर आपल्याला खरंच समजत नाही. पण ते समजलं पाहिजे. पण नाही समजेल तेव्हा, जेव्हा वेळ निघून जाते तेव्हाच काही गोष्टी समजतात. आता भरपूर साऱ्या काही गोष्टींना तोंड द्यावं लागतं. ठीक आहे, आता नाही आपल्याकडे, आता आपण नाही घेऊ शकत आहे, अशा काही गोष्टी होत्या ते. आणि चाललेले बरेचपैकी काही गोष्टी चाललेल्या आहेत, करत आहे. तरी पण कुठं ना कुठं काही ना काही कमीच पडते. आणि खरंच हे घर माझ्यासाठी खूप म्हणजे खूप लकी लागलं. आणि पण आता मला या घरात जास्त दिवस राहता नाही येणार आहे. लवकरच मी हे घर पण सोडणार आहे. आणि फक्त माझ्याकडं आहे 6च महिने आहे. 6 महिन्यामध्ये जे मी, आता मला माहीत नाही आहे 6 महिन्यामध्ये मी काय करू शकेल आणि काय नाही माहीत नाही. पण फक्त 6 महिने आहेत, कारण की 2026 संपायच्या अगोदर भरपूर साऱ्या काही गोष्टी ठरवल्या होत्या. 26मध्ये हे करायचं, 26मध्ये ते करायचं. पण काय बोलतात ना, ज्या गोष्टी आपण ठरवतो त्या होतील, म्हणूनच हे नाही आहे, खरं नाही आहे. आपल्या आयुष्यामध्ये माणसं येतात जातात, आपले जवळचे रिलेटिव्ह येतात, त्यांच्याशी आपण एवढं कनेक्ट होतो ना, तर ते लांब जाणं म्हणजे आपल्यासाठी खूप 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 त्रासदायक असतं. आणि तरी पण त्या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात आहे. तर तुम्ही पण भरपूर सारं मला सपोर्ट करत आहे. आणि तेवढाच एक कॉन्फिडन्स येतो. पण ह्या 6 महिन्यामध्ये मी ह्या गोष्टी करू शकते नाही का शकत, मला काहीच माहीत नाही आहे. पण मी तर पूर्ण माझे 100% देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जर माझ्याच्याने नाही झाला तर मी सगळ्यांपासून तर जाणारच आहे लांब. कारण की मी आत्ताच बोलत नाही कुठं जाणार आहे, काय जाणार आहे, कसे जाणार आहे. पण मी एवढंच बोलेन की मला हा 6 महिन्याचा काळ माझ्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला माझं जेवढं बेस्ट देण्याचा प्रयत्न करेल मी, आणि बेस्टच देईल असं मला तरी वाटते. पण बघूया, काही सिच्युएशन अशा येतात ना, तर की पूर्ण माणूस डिप्रेशनमध्ये जातं. नाही काही गोष्टी सहन होत की बाबा आता आपण करू शकत नाही, असं झालेलं आहे. आत्ताच भरपूर स्वप्न आहेत, पण असं वाटतं की ते आपण स्वप्नांसाठी जगतो, आपण स्वतःसाठी जगतच नाही आहे, असं कधी कधी होतं आहे. पण कधी असं वाटतं की ते स्वप्न पूर्ण व्हावीत, कधी असं वाटतं आपण आपल्या स्वतःसाठी जगत नाही. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पडलेलं आहे. म्हणून खरंच आहे ना, कोणत्या गोष्टीचा विचार करावा नाही करावा मला ते काही सुचतच नाही. कधी कधी असं वाटतं की बास आता नको, हे सगळं सोडून जावं. कधी कधी अशी सिच्युएशन येते, पण परत एक विचार येतो की नको. म्हणून आहे ना, मी
एवढ्या गोंधळात पडलेले नाही की मला सुचत नाही आहे. आणि जे पण मी आता लवकरात लवकर मी तर तिकडले मला काय मोकळं करत नाही येते, तर मी त्यांना पटापट माझे डिसिजन सांगणार आहे. आणि जर ते नाही केलं तर मी माझं पुढचं पाऊल उचलणार आहे. त्यांना मी कॉलवर पण वॉर्निंग दिलेली आहे आणि अशी पण दिलेली आहे, कारण की कोणत्याच भाषेमध्ये ते समजत नाही आहे म्हणल्यावर आपण पुढचं पाऊल उचललेलंच कधी पण बेस्ट राहील. आणि मी कायम म्हणते की मला मागं जायचं नाही आहे, पण अशी सिच्युएशन येते ना की असं वाटतं एवढी मी निगेटिव्ह होऊन जाते, कारण की मी ठरवलं की मला निगेटिव्ह व्हायचं नाही किंवा मला निगेटिव्ह बोलायचं नाही. पण मी एवढी निगेटिव्ह होऊन जाते ना की माझ्याकडे असं पॉझिटिव्ह राहतच नाही काय बोलायला. आणि मी मम्मीबरोबर पण तोच विषय की मम्मी असं मम्मी असं, पण ती पण मला भरपूर साऱ्या समजून काही गोष्टी सांगते. आणि माझा भाऊ आणि मम्मी एवढे म्हणजे शोधूनही सापडणार नाही, शोधूनही. जरी मला वाटलं ना की मी परत जन्म घ्यावं काय घ्यावं, की मी हाच आईबापांच्या पोटी जन्म घेईन आणि हाच मला आयुष्यभर काय कोणत्याही जन्मात हाच भाऊ पाहिजे, कारण काय त्याच्या एवढं सपोर्ट आणि कोणच करत नाही आणि कसल्याच सगळ्या गोष्टींमध्ये तो सपोर्ट करत आहे. असं कधीच त्याने आम्हाला अडवलं नाही. आमच्या वडिलांच्या पाठीमागं तोच आमचा बाप झालेला आहे. त्याने भरपूर साऱ्या गोष्टी आमच्यासाठी करत आहे आणि खूप लहान आहे, आमच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा लहान आहे. माझ्यावरून 3 वर्षांनी लहान आहे. दीदी ह्यांच्यापेक्षा तर किती वर्षांनी लहान असेल, आता तुम्हीच हे लावा. तर एवढं लहान असून पण तो बहिणींसाठी भरपूर साऱ्या काही गोष्टी करतो. आणि जर त्यांनी सपोर्ट नसता केला तर शेवटी हे जग सोडून जाण्याचाच एकमेव पर्याय होता, त्याच्याशिवाय पर्यायच नव्हता. म्हणून त्याला तर कधीच विसरणार नाही, त्याला आणि मम्मीला कधीच विसरणार नाही आहे, कारण का तो भरपूर सारा सपोर्ट करतो आहे. तर बघूया ह्या 6 महिन्यामध्ये काय होते आणि काय नाही. मी मम्मीला ह्यांना पण बोललेली नाही आहे की माझे 6 महिन्यानंतरचे काय प्लॅनिंग आहे किंवा काय नाही. फक्त माझं टार्गेट आहे, त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तर बघूया, आपण बेस्ट देण्याचा प्रयत्न करूया. जर मिळालं सक्सेस तर आहे, नाही तर शेवटी तुम्हाला दिसणारच आहे सर्वांना. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आज हा नवीन मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे, सगळं झालेलं आहे, ट्रान्सलेट सगळे झालेलं आहे. तर चला मग 100% सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आता येते रेग्युलर व्हिडिओ येते, मी हे पण शूट करणार आहे, माझं डेली रुटीन पण शूट करणार आहे. नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. बाय.